शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी। विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पुढाकाराने भव्य आयोजन। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सहमंत्री भिका इंदरकर यांची माहिती। शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी। विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पुढाकाराने भव्य आयोजन। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेंदुर्णी येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने कार्यक्रम साजरा करण्यात आला। विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी जिल्हा सहमंत्री भिका इंदरकर उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। युवक युवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याची माहिती देत त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आलं। एकूणच शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेंदुर्णी येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने कार्यक्रम साजरा करण्यात आला। विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी जिल्हा सहमंत्री भिका इंदरकर उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। युवक युवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याची माहिती देत त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले। एकूणच शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। सिटी इंडिया न्यूज साठी शेंदुर्णी तालुका जामनेर प्रतिनिधी राहुल चौधरी। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे स्मारक आगमन करण्यात आले होते, तरी ते काही राजकीय दबावाखाली करण्यात आले आहे का? भिकादादा यांची आपण स्टेटमेंट घेतो आहे। जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि गेले 3 महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं या भव्य शोभायात्रेचं नियोजन विश्व हिंदू परिषद बजरंग दल करत आहेत। आम्ही हे जे नियोजन आहे पुतळा शिवाजी महाराजांचं स्मारक बसण्याच्या 3 महिन्या अगोदरपासूनच केलेलं आहे। आता पुतळाचं जे आहे 19 तारखेला शिवाजी महाराजांचा पुतळा येणार होता, परंतु आता तिच्यामध्ये ते राजकीय जसं पुतळ्याचं काही नियोजन आहे, पुतळ्याला काही भेटलं नाही का, किंवा राजकारणी लोकांची काही त्याला जी तारीख म्हणतो आपण पुतळ्यासाठी ती भेटली नसेल, अशा काही तांत्रिक अडचणी असू शकतात। परंतु आम्ही शिवाजी महाराजांची जयंती ही शेंदुर्णीतून प्रथमच साजरी करणार होतो आणि भव्य अशी शोभायात्रा काढणार होतो। जर आज शिवाजी महाराजांचा पुतळा, जर शिवाजी महाराजांचं स्मारक तिथे असतं तर हा आनंद अजून द्विगुणित झाला असता। सकल हिंदू समाजाचा आनंद हा दिवाळी सारखा साजरा झाला असता। आज महाराजांचा पुतळा तिथे नाहीये, आज हे सकल हिंदू समाजाची खंत आहे। बरोबर आहे, पण या गोष्टीमध्ये आपले मुख्य अधिकारी विवेक दांडे यांनी स्टेटस ठेवून सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार आहे। मग याच्यावर काय झालं? पुतळा तयार असेल, त्यात काही तांत्रिक अडचणी त्यांच्या ह्याच असतील की जो कार्यक्रम त्यांना घ्यायचा आहे। आता कार्यक्रमाला आपल्याला शिवेंद्र राजे, उदयनराजे, गिरीश भाऊ महाजन, देवेंद्रजी फडणवीस असे काही मोठे नेते ते बोलवणार होते असं आम्हाला ऐकू आलेलं होतं। त्यांचं नियोजनात तिथे काही आता ते महाराष्ट्रभरामध्ये आता लातूरमध्ये जे शेख पुतळे शिवाजी महाराजांचे आलेले आहेत, संभाजीनगरमध्ये पुतळे आलेले आहेत, इतके शिवस्मारक आलेले आहेत की त्यांच्या उद्घाटनाला अक्षरशः प्रमुख लोकांची कमतरता भासत असेल, असंही असू शकतं। बरोबर आहे, आपली विश्व हिंदू परिषद यांच्या मार्फत भव्य मिरवणूक मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे, तरी त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? ही शिवजयंती सकल हिंदू समाजाला एकत्रित करण्यासाठी, लव जिहादला, लँड जिहादला आळा घालण्यासाठी, सर्व जिहादी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आणि या गावांना एकत्रित यावं आणि महाराजांविषयी जीवनचरित्र जाणून घ्यावं, हा आमचा मागचा उद्देश आहे। लहानांपासून थोरापर्यंत, महिलांपासून पुरुषांपर्यंत तुम्ही बघत आहेत की सगळेजण या मिरवणुकीमध्ये थाटामाटात सहभागी आहेत। धन्यवाद.